उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आज या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत आपण जवळपास 8,000 बेरोजगार नवयुवक नवयुवती जे आहेत त्यांना आपण नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे। आणि मला आज खरंच अभिमान वाटतो की आज मी इथे केवळ भाषण करायला आलेलो नाही आहे, तर अनेकांच्या हातामध्ये आज नियुक्तीची पत्र ही देणार त्याची खात्री पटल्यानंतर आलेलो आहे। आणि इथे आलेला कदाचित आज काही जणांना पत्र मिळतील, काही जणांना मिळणार नाही, पण मी हीच अपेक्षा करेन की इथे आलेला कोणी, मग ती युवक असेल युवती असेल, कोणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही ही खात्री बाळगून तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये ह्याच्यावर काहीतरी ठोस काम झालं पाहिजे। साधारणपणे उद्योग जे असतात ते उद्योगपती, उद्योगांचे व्यवस्थापक हे नेहमी तक्रार करतात की त्यांना पाहिजेत तसे पात्र उमेदवार मिळत नाहीत। आणि दुसरीकडे पाहावं तर अनेक तरुण हे पदवी घेऊन किंवा प्रशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात। ह्या दोघांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम म्हणजेच बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा। बाळासाहेबांनी आपल्या जीवनातल्या चळवळीची सुरुवातच नोकऱ्यांच्या प्रश्नापासून केली आणि त्यामुळंच ह्या मेळाव्याला महाराष्ट्र शासनानं बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा असं नाव दिलं। यापूर्वी आम्ही 4 मेळावे घेतले, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नवी मुंबई आणि आता इथे उपनगरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये हा 5वा मेळावा होत आहे। जवळजवळ 100 कंपन्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 10वी 12वी पासूनच्या मुलांना ते अगदी थेट पदवीधर किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असतील इथपर्यंतच्या निम्न्या वर्गातल्या तरुणांसाठी इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत। आणि आजच्या आज त्यांची मुलाखत घेऊन, म्हणजे पहिली मुलाखत घेऊन त्यांना देकारपत्र किंवा ऑफर लेटर हे दिलं जाईल आणि कंपनीमध्ये बोलावलं जाईल। जवळजवळ 10,000हून अधिक मुलांनी इथे ऑनलाईन नोंदणी केली आहे। किती नोकऱ्या आहेत, किती कंपन्या? आणि नोकऱ्या आमच्याकडे जवळजवळ तेवढ्या आहेत उपलब्ध। 10,000पर्यंत नोकऱ्या ह्या सगळ्या 100 कंपन्या मिळून उपलब्ध आहेत। एकत्रितपणानं नोकऱ्या मागणारे आणि नोकऱ्या देणारे यांना एका व्यासपीठावर आणून हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं संबंध भारतामध्ये राज्य सरकारतर्फे नोकऱ्या देण्याचा उपक्रम हा एकमेव असावा असं माझा विश्वास आहे आणि म्हणूनच याला चांगला प्रतिसाद आहे आणि हे कार्य पुढे सुद्धा नेटाने चालवायचं असं आम्ही प्रतिसाद खूप छान होता आणि इंटरव्ह्यू पण खूप छान झाले। सदर मेळाव्याला खूप युवकांनी व युवतींनी सहभाग घेऊन या मेळाव्याची उपस्थिती वाढवली। इथे कॉन्सेप्ट चांगली होती, भरपूर कंपनीचे इथे स्टॉल लागले होते। तसा एका कंपनीचा मला ऑफर लेटर मला मिळालेलं आहे। इंटरव्ह्यूला खूप चांगलं वाटलं, एकदम चांगला एक्सपिरियन्स होता। त्यांनी माझा रिझ्यूम घेतला आहे आणि ते लोक कॉल करणार आहेत। खूप स्तुत्य उपक्रम होता आजचा। भरपूर ठिकाणाहून आणि नामांकित कंपन्यांकडनं भरपूर सारे स्टॉल्स लागले होते आणि त्याच्यातनं मला भरपूर अशी रोजगाराची संधी उपलब्ध झाली।
मी गेले 2 महिन्यापासून जॉबसाठी भरपूर स्ट्रगल करतो आहे, पण कुठे माझं काय होत नव्हतं. पण इथे मनासारखा जॉब पण मिळेल याची मला खात्री वाटते आणि एक घरासाठी काहीतरी करण्याची एक इच्छा, नवीन उमेद निर्माण झालेली आहे मनामध्ये. शिवसेनाकडून आम्हाला खूप चांगली संधी भेटली इकडे जॉब शोधण्यासाठी. खूप जास्त चांगल्या कंपनी होत्या, खूप इंटरव्ह्यूज दिल्या आम्ही, म्हणजे आम्हाला प्रतिसाद पण खूप चांगला भेटला इकडे. खूप चांगला मेळावा होता. खूप साऱ्या कंपन्या आलेल्या, खूप चांगली अपॉर्च्युनिटी होती. मी पण 2-3 कंपन्याला दिल्या आहे, तर ते बोलले कॉल करू म्हणून. आमच्यासारख्या युवा पिढीला खूप चांगली गोष्ट आहे की अशा चांगल्या कंपन्या आम्हाला येत आहेत, तर त्यांच्याकडून आम्हाला अपॉर्च्युनिटी भेटते आहे. सर यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा. यहाँ पे जो भी ऑर्गेनाइजेशन हुआ है ये उन लोगों के लिए है जिनके पास एक भी रोज़गार नहीं है, वो यहाँ पे आके इजीली मतलब काम कर सकते हैं. ये उन लोगों के लिए बहुत अच्छा है. सध्या जॉबचे एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, तरी इथे येऊन खूप साऱ्या कंपनीज होते ITसाठी. इवन 12वीपासून जॉब फेअर चालू होते, त्याच्यामुळे इथे खूप साऱ्या कंपन्या इथे आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे खूप सारे ऑप्शन्स भेटले आम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि 2-3 ठिकाणी आम्ही आता इंटरव्ह्यूही दिला, चांगला आम्हाला रिस्पॉन्सही भेटला.